Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांचं पार्थिव पुण्यात शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानाने महाराष्ट्रात नागपूर मुंबई पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप महाराष्ट्रात। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्व पक्षांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत बैठक। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल, मात्र विरोधकांचंही मत ऐकून घ्यावं। काश्मीर दहशतवादी हल्ल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 35 वर्षात प्रथमच जम्मू काश्मीरात ऐतिहासिक बंद। अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृण हत्या। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक। पहलगाम हल्ल्यानंतर 24 तासात तिसरी चकमक। दुळू बसंतगडमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढलं। 1 जवान शहीद झाल्याची माहिती। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद। तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी। पाकिस्तानी नागरिकांना साख व्हिसा मिळणार नाही। भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात आता भारत सोडण्याच्याही सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्तानने फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली, परभणी आणि मालेगाव बंदची हाक। नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू। फडणवीसांकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर। 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघे सैन्याच्या ताब्यात। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, सैफुल्ला कसूरीचा कांगावा। कसूरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मी कराडच्या अर्जावर कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। तर लातूरहून बीडच्या कारागृहात रवानगीसाठी आरोपी विष्णू चाटेच्या अर्जावरही युक्तिवाद होणार। धर्मादाय रुग्णालयाच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। विशेष मदत कक्षामार्फत रुग्णालयातील कारभाराची सखोल तपासणी होणार आहे। विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। चंद्रपुरात देशातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमान। तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। आंबा, काजू बागायतदार चिंतेत। ठाण्यात आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजल्यापर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणीपुरवठा बंद असणार। बीडमधील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदलले। मृत मुलीच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्णय। डीवायएसपी संजय पवारांकडे तपासाची जबाबदारी। गावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2,500ची घसरण। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सोने भाववाढीला काहीसा ब्रेक। भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी। एसएस काश्मीर विरोधात तक्रार दाखल। IKLU अशा धमकीचे 2 ईमेल। आयपीएलमध्ये मुंबईचा हैदराबादवर 7 विकेट्स राखून विजय। सलग 4 विजयांसह मुंबईची पॉइंट्स टेबलवर 3ऱ्या स्थानी झेप। रोहित शर्माची दमदार कामगिरी। Cancer Healer Center, a new beginning.